नमस्कार, मी प्रांजली. आपण ज्या सिरीज सुरू केलेली आहे आई आणि मुलगी यांच्यामध्ये दुरावा का निर्माण होतो त्याचा आज आपण शेवटचा चौथा पार्ट बघणार आहोत. तर 3 जे पार्ट्स आहेत तर तिन्ही पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते तिन्ही पार्ट नक्की बघा, कारण आज या चौथ्या पार्टमध्ये आपण की जो काही दुरावा तयार होतो तो दुरावा कसा दूर करायचा आहे ही माहिती बघणार आहोत. तर त्या आधीच्या पार्टमध्ये दुरावा का निर्माण करतो हे आपण बघितलेलं आहे. सो चला जाऊया की जो आई आणि मुलीमध्ये आलेला जो दुरावा आहे तो कमी करण्यासाठी काय करायला हवं याचे 6 पॉईंट्स आपण आज बघणार आहोत. तर पहिला पॉईंट हा आहे की आई ही आपल्या मुलीची पहिली मैत्रीण असायला हवी. हो, मुलीसाठी आई ही पहिली असायला हवी. कुठलीही गोष्ट झाली तर तिने पहिले ते आईला येऊन सांगावं अशी आपली सिच्युएशन आपण आपल्या मुलीच्या मनामध्ये तयार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे बाहेर जर एखाद्या मुलीसोबत काही बुलिंग झालं असेल किंवा तिच्यासोबत काही तिला मैत्रिणीशी भांडण झालं असेल, कुणी छेडलं असेल किंवा आणखी काही झालं असेल किंवा एखादी चांगली गोष्टसुद्धा झालेली असेल तर त्या मुलीनी ती गोष्ट पहिले तिची प्रायोरिटी असली पाहिजे की ह्या गोष्ट आपण आपल्या आईला सांगूया. कारण जर चुकीचं झालं असेल, काही वाईट झालेलं असेल तर आपली आई आपल्याला समजून घेणार आहे, दुसरं कोणीही नाही. हे शाश्वती हा ट्रस्ट तिच्या मनात असणं फार गरजेचं आहे. तो ट्रस्ट निर्माण करणं हे एका आईचं काम आहे. त्यावेळेसच तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल काही चुकीचं होत असेल तर तो कळेल. तेव्हा तुमच्या मुलीच्या मनामध्ये एक ट्रस्ट निर्माण करणं, तिची पहिली चॉईस तुम्ही होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. सेकंड, तिला शरीरशास्त्राबद्दल माहिती द्या. आता शरीरशास्त्राबद्दल माहिती द्या म्हणजे काय? मुली साधारणतः आधी 10व्या-11व्या वर्षात वयात येत होत्या. आता मुलींचं वयात येणं हे फार लवकर सुरू झालेलं आहे. म्हणजे अगदी काही मुली 7व्या वर्षातसुद्धा वयात यायला आहे. पण आपण साधारणतः पकडूया की 8.5-9 वर्षात साधारण मुली आता वयात यायला लागलेल्या आहे. आणि त्याही गोष्टीला वयात लवकर येण्याला सुद्धा आपणच पॅरेंट्स जबाबदार आहोत किंवा हे ऑनलाईन जे काही ते बघतात, जे काही आजूबाजूला सुरू आहे त्या गोष्टी जबाबदार आहे. तुर्तास आपण या विषयावर बोलणार नाही आहोत. या विषयावर आपण एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवूया. तर शरीर स्वास्थ्याबद्दल तिला माहिती द्या. मासिक पाळी म्हणजे काय? मासिक पाळीलाच MC पिरियड म्हणतात. बऱ्याचदा त्यांना म्हणजे कळत नाही की अरे हे MC पिरियड काय आहे, मासिक पाळी काय आहे, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच MC पिरियड का, तो त्याचा लॉंग फॉर्म आहे का, ह्याही गोष्टी त्यांना माहिती नसतात. तर त्या गोष्टी बाहेरून माहिती होण्यापेक्षा आईने स्वतः मुलीला सांगितल्या तर अगदी त्यांचा पिरियड येण्याच्या आधी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं की बेटा प्रत्येक मुलगीनं काही वयानंतर तिला ह्या गोष्टी होतात, तिच्या शरीरामध्ये हे गोष्टी होतात आणि त्या गोष्टी होणं एका स्त्रीसाठी खूप गरजेचं आहे. तिच्या हेल्थसाठी त्या चांगल्या आहे, ते रेग्युलर येणं चांगलं आहे. तर जेव्हा तुला असं काही होईल तेव्हा तू फर्स्ट मला येऊन सांग. त्यावेळेस त्या मुलीला जेव्हा पिरियड येते किंवा जेव्हा तिचा मासिक पाळी तिला येईल त्यावेळेस ती गोंधळून जाणार नाही. तर ती तुम्हाला येऊन सांगेल आणि तुम्ही तिला ऑलरेडी काही कल्पना दिली होती, ऑलरेडी तिला त्याचं एज्युकेशन दिलं होतं, तिची माहिती दिली होती. त्यामुळे ती घाबरून जाणार नाही की अरे मला हे काय व्हायला लागलंय अचानक. बरेचदा योग्य माहिती आईने न दिल्यामुळे त्या मुली मैत्रिणीकडून, ऑनलाईन वेगवेगळ्या स्तरावरून ही माहिती मिळवतात आणि बरेचदा ती माहिती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर ती माहिती चुकीच्या पद्धतीने पोहोचण्याच्या आधी तुम्ही योग्य पद्धतीने ती माहिती आपल्या मुलीला दिलं तर किती छान, नाही का? तेव्हा आपल्या मुलीला ही जी काही शरीरशास्त्राची माहिती आहे ती नक्की द्या. शरीरशास्त्राची माहिती देतानाच आपण आपल्या भावनांमध्ये काय, आपल्या इमोशन्समध्ये काय चेंजेस होतात त्याबद्दलही त्यांना थोडीशी माहिती द्या. त्याच्यावर फ्रेंडली थोडं बोला, ओपनली बोला. म्हणजे त्याही ओपनली होऊन त्यांच्या मनात काय फिलिंग्स होत आहे
त्यांच्या मनात काय येतंय ते तुम्ही जाणू शकाल आणि तुम्हाला त्यांच्या मनातील गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला त्या माहिती होईल. त्यानंतर कंपॅरिझन बंद करा. कंपॅरिझन खूप आपण करतो की अगं ती मुलगी किती छान दिसते, तिची हाईट किती छान आहे, तुझी नाही, तू का दोरीवरच्या उड्या मारत नाही, किंवा अगं तिला किती किती छान शांत राहते, आता मोठी झाली, ही 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 करत नाही, छान केअरफुली राहते, अगदी सभ्य मुलीसारखी राहते, योग्य ड्रेसिंग करते, तू का अशी राहतेस, किंवा ती किती नीट राहते, तू नीट राहत नाही. हे बघा, प्रत्येक मुलगी ही वेगळी असते. कुणाला सलवार सूट्स घालायला आवडतात, कुणाला जीन्स टॉप घालायला आवडतात. तर त्या मुलीची आवड काय हे जाणून घ्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करा. ऑफकोर्स आपल्या मुलीने कसे कपडे घालावे, तिने कसे कपडे घालावे हे प्रत्येक पॅरेंट्सने डिसाईड करण्यापेक्षा त्यांचंही मत जाणून घ्या. यावर सुद्धा आपण नक्की बोलूया, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर त्यांना भावनिक सुद्धा आधार द्या. इन शॉर्ट त्यांचं कंपॅरिझन करू नका. कंपॅरिझन केल्यामुळं काय होतं ना की मुलांना वाटतं की अरे आईमध्ये मला काहीच चांगलं दिसत नाही, आईला आपल्या शेजारची म्हणूच चांगली दिसते, किंवा आपली मामे बहीणच चांगली दिसते, किंवा आपली मावस बहीणच चांगली दिसते. आई नेहमी हेच सांगते की ती कशी बेटर आहे माझ्यापेक्षा, मग माझ्यात काहीच नाही का. आणि त्या गोष्टीचा तिच्या मनावर खूप खोल परिणाम होतो. मग तिला ज्या गोष्टी सांगायच्या सुद्धा असतात त्या गोष्टी सुद्धा ती सांगत नाही आणि ती कोमेजला जाते. तुम्हाला तुमची मुलगी कोमेजू द्यायची आहे का? मग का करता कंपॅरिझन? प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिला 90% मिळाले म्हणून तुमच्या मुलीला 90 मिळायलाच हवे का? नाही. कदाचित तुमच्या मुलीला म्युझिक चांगलं येत असेल, तिला कुठल्या तरी कलेची आवड असेल, किंवा तिचा चॉईस वेगळा असू शकतो. तेव्हा इन शॉर्ट कुणाशीही आपल्या मुलीचं कंपॅरिझन करू नका. तर जी एखादी गोष्ट तुमची मुलगी करत असेल त्या गोष्टीचं सेलिब्रेशन करा की वाव किती छान, चल आज ना तुला रांगोळी स्पर्धेत छान मार्क्स मिळाले, छान तुझा नंबर आला, तर आपण सेलिब्रेट करूया. वाव किती छान बुके बनवलास तूच करू शकतेस, खूप छान बनवला, अशी छान छान बनवच. त्या गोष्टी सेलिब्रेट करा. जर तुमच्या मुलीला मार्क्स चांगले मिळाले असते, वाव किती छान मार्क्स मिळाले तुला, सेलिब्रेट करा. कंपॅरिझन नका करू. कंपॅरिझनने मुलं कोमेजतात, तर सेलिब्रेशनने मुली त्यांचं प्रोत्साहन मिळतं, त्यांना मोटिवेशन मिळतं आणि त्या आणखी छान करायचा प्रयत्न करतात. देन फोर्थ जाऊ आपण की गुड टच बॅड टच. गुड टच बॅड टचबद्दल आपण बघितलं आहे की अगदी नर्सरीपासून आपण शालेय स्तरावर सुद्धा त्याचं एज्युकेशन सुरू केलेलं आहे. तर गुड टच बॅड टचचं आपल्याला एज्युकेशन द्यायचंच आहे, परंतु इमोशनल मॅनिप्युलेशन होतं. ते इमोशनल मॅनिप्युलेशनमध्ये आपली मुलगी फसवू नये यासाठी तिला बॅड टच गुड टच बरोबरच इमोशनल मॅनिप्युलेशन कसं केलं जातं हेही शिकवा. आत्ताच आपण बघितलं आहे की बऱ्याच छोट्या छोट्या मुली पळून जात आहेत. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर कोणाची तरी मैत्री होते आणि काहीही विचार न करता ते लोक त्यांना इमोशनली मॅनिप्युलेट करतात आणि फूस लावून पळवून घेऊन जातात. आपल्या मुलीच्या बाबतीत असं होऊ नये त्यासाठी इमोशनल मॅनिप्युलेशन म्हणजे काय आणि तसं होत असेल ते कशा प्रकारे होतं, लोक कशी आईवडिलांपासून आपल्याला दूर करतात, हे होऊ नये त्यासाठी त्यांना कल्पना द्या, त्यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करा. त्यांचं जर कोणी जर त्यांचं मॅनिप्युलेशन करत असेल तर तो विश्वास निर्माण करा की आधी मला सांग. एखादा मित्र असेल, त्यांचा ऑनलाईन मित्र असेल, काही असेल, तर त्यांना सांगा की तो म्हणत असेल की आईला सांगू नको, आपण इकडे भेटूया तिकडे भेटूया, तर त्या मुलीला विश्वासात घ्या, तिला विश्वास द्या की मी बेटा तुझ्यासोबत आहे, कोण फ्रेंड आहे तुझा, हो का, तो असं म्हणत का. या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मुलींना आपल्याला या इमोशनल मॅनिप्युलेशनच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे. त्यांना त्या विळख्यात ढकलायचं नाही आहे.
आणि हे फक्त आणि फक्त एक आई करू शकते. त्यानंतर राहिला हे सगळे रोल्स आपण आईकडे दिले, कारण बरेचदा आई आणि मुली ओपनली बोलतात, पण बाबांचं थोडं वेगळा हे असतो. खरं तर बाबांनी सुद्धा आपल्या मुलींशी ओपनली राहायला पाहिजे, फ्रेंडली राहायला पाहिजे, त्यांच्याशी डिस्कस करायला पाहिजे. कारण असं म्हणतात म्हणजे मानसशास्त्राच्यानुसार मी बोलते की ज्या घरात ज्या मुलींना वडिलांचा आधार असेल, वडील समजूतदार असेल, वडील मजबूत असेल, ज्या मुलींचं आणि वडिलांचं छान पटत असेल, त्या मुली बाहेरच्या मुलांच्या मॅनिप्युलेशनमध्ये किंवा त्यांच्या भूलथापांमध्ये बळी पडत नाही. कारण त्यांना जो एक स्ट्रॉंग सपोर्ट हवा असतो तो त्यांच्या बाबांचा मिळतो, आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्या पुरुषांचा खांद्याची गरज पडत नाही. तेव्हा बाबांनी ॲटलिस्ट जेवताना किंवा जस्ट सॅटर्डे संडे छान वेळ असतो त्यावेळेस 10 मिनटं 15 मिनटं, काय बेटा कसं सुरू आहे, काय सुरू आहे, काय बोल, काय गमती जमती आहे, एक ओपन डिस्कशन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे मतं किंवा जजमेंट त्यांच्यासमोर मांडू नका, पण त्यांना जाणून घ्या. आणि ते करता करता त्यांना आपण कसं या वाईट जगात लोक कशी असतात, काय असं हे इनडायरेक्टली त्यांना समजून घ्या. म्हणजे त्यांना वाटेल की अरे काही झालं तरी चालेल, माझे बाबा माझ्यासोबत आहे. तेव्हा त्यांना कुठल्याही परपुरुषाची गरज पडणार नाही, परपुरुषाच्या खांद्याची गरज पडणार नाही. बरेचदा मुली का होतात, त्यांचे इमोशन्स घरी समजले जात नाही, त्यांना कोणी घरी समजून घेत जात नाही, आणि ते वय असतं इमोशनल इनबॅलन्स होण्याचं, हार्मोनल इनबॅलन्स होण्याचं, हार्मोनल चेंजेस त्या ह्याच्यात होतात, आणि मुली अलगदपणे त्या जे आपण ग्रूमिंग म्हणतो त्यामध्ये फसल्या जातात. जर आपल्या मुलगी या ग्रूमिंगमध्ये किंवा या मॅनिप्युलेशनमध्ये, इमोशनल मॅनिप्युलेशनमध्ये जर फसू नये असं तुम्हाला वाटेल तर हे 4 व्हिडिओ आवर्जून नक्की बघा, आणि ते अंमलात आणा, नुसते बघू नका. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ आपणासमोर घेऊन येते. हो, मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. जर तुम्हालाही कुठली समस्या असेल, मुलींबद्दल असेल, मुलांबद्दल असेल, फॅमिलीबद्दल असेल, किंवा स्वतःच्या प्रेशर, एन्झायटी या विषयावर असेल, तर तुम्ही माझ्या सेंटरला कॉल करून आपली ऑनलाईन और ऑफलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.